रे बाबू डेंग्या, वाळणारे पोर आले का नाही आले? आले आले, गाजर आणि काकड्या शिल्लक आहेत. पाळणाऱ्या पोरायला सांगून देजो, भाज्या गिज्या बराबर वाढावाच्या म्हणून. लहान पोरायले लागता लागता देवाचा, एका खट्टे नाही देवाचा. हो, भोसडीचे खातेत कमी न फेकतेच जास्त. आणि गुलाबजामुन आणि दही वडे संपत आले तर एक एक बालटी पाहुण्याच्या मानपंकीसाठी काढून ठेवायचा. हो हो गण्या भाऊ. आणि हा डेकोरेशन कोण केला बे? भोसडीच्या आईला एवढा नाही समजा का? येती सोपा लावावा म्हणून नवरदेव नवरी पोटी बसतील घोड्यावर. अरे गण्या भाऊ, एकदम नको बावरे जुगा. येतेच हळूहळू सप्पा करतील. बे कधी करतील बे? लग्नाचा मुहूर्त जवळ आला तरी. आणि त्या भोसडीच्या हरामखोर डेकोरेशन वाल्यांना बक्षी काढून आणून दिलं. त्याला लाव म्हणणं बक्षी ना पोंगे. भोसडीच्या माझ्या घरी लग्न आहे ना, गावाला माहित नाही होत. चांगले गाणे लावू म्हणा. अरे गण्या भाऊ, टेन्शन नको घेऊ. अबे टेन्शन नको तर काय घेऊ बे? येती भोसडीच्या फक्त झेंडूचे फुलं लावलं. त्याला झेंडूचे फुलं लावायचे होते तर शेवंतीचे फुलं कोणी आपल्या बायकोसाठी नेलं का? भोसडीचा मागू. हळू हळू गण्या भाऊ, बीपी लो होईल. माझी बीपी लो हो नाही तर वाढो. होप नाही मरो मी, अमर आहो अमर. जा, पाहुणे येतील, गेटवर पाणी ठेवायला लाव. भोसडीचे पाहुणे अंग धुवून नसतील आले थंडीच्या ना. त्याच्यासाठी एक सेंट नाही तर घेऊन ये. भोकात गेला हा माणूस ना फाणूस.